पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढले। वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, बियाणं तसंच मका, ज्वारी, बाजरी तसंच फळबागांचं मोठं नुकसान झालंय। यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांनी मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलेलं आहे। वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, बियाणं, मका, ज्वारी, बाजरी तसंच फळबागाचं मोठं नुकसान झालंय। यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। तत्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। 70-80 किलो बी झाला असतं। शेतकऱ्यांबाबत राज्य सरकार असंवेदनशील आहे। शेतकरी संकटामध्ये सापडलाय। संकट मोचक कुठे आहेत असा सवाल संजय राऊतांनी करत गिरीश महाजनांना टोला लगावलाय। पक्ष फोडणं हेच संकट मोचकांचं कर्तव्य आहे का असा सवालही राऊतांनी विचारला। जळगावमधले जे लोक मंत्रिमंडळामध्ये किंवा सत्तेमध्ये आहेत त्यांच्या संवेदना ठार मेलेल्या आहेत। 24 तास राजकारण। कुठे आहेत गिरीश महाजन? जे काय म्हणतात त्याला, संकट मोचक काहीतरी म्हणतात त्यांना। काय संकट मोचक? मग शेतकऱ्यावरच्या संकटालाही मोचक कुठे असतात? हा, फक्त राजकीय संकट मोचकच असतात का राजकारणामध्ये? मंत्री म्हणून जनतेवर जेव्हा संकट येतात, शेतकऱ्यांवर संकट येतात, तेव्हा हे संकट मोचक काही जाणीवेने करताना दिसत नाहीत। फक्त आमदार पळवणं, नगरसेवक पळवणं, पक्ष फोडणं हे संकट मोचकाचं कर्तव्य आहे का? हे दुर्दैव आहे या राज्याचं।